आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी मी वांगे घेतलेत आणि असे मधून त्याचे 4 भाग करून कट करून घेतलेत आणि काटे काढून पाण्यात भिजत ठेवलेत। त्यानंतर मी इथे घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं खोबरं वाटून घेतले। तर चला बघूया। इथे एक कढई घेतली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि बारीक केलेलं खोबरं, मध्ये थोडीशी कोथिंबीर, आपले वांगे टाकून घ्यायचे अगोदर। वांग्याला 5 ते 10 मिनिट छान प्रकारे वाफवून घ्यायचं। परत एकदा परतवून घ्यायचे आणि परत वाफायला ठेवायचे। थोडे छान वाफवून शिजून घ्यायचे वांगे आधी। वांगे थोडेसे शिजत आहेत तोपर्यंत मी इकडे गरम पाणी ठेवलंय भाजीसाठी। तर त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट छोटे, तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला जेवढा हवंय तेवढं लाल तिखट। त्यानंतर घरगुती काळा मसाला 1 ते 2 चमचे आणि सगळं ह्याला एकत्र करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं ते टाकून घ्यायचं। थोडा रस्सा हवाय तेवढं तुम्ही पाणी टाका त्यामध्ये। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ। शिजत आलं की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि कोथिंबीर। त्याला छान अजून शिजवू द्यायची, वांगे मऊ होईपर्यंत शिजवू द्यायचे। शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली ही वांग्याची भाजी तयार झाली आहे। एकदा अशी नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे। खूप छान होते भाजी, तर एकदा नक्कीच ट्राय करा। थँक्यू।